ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आता साक्षी महिपत यांना गाफील ठेवत कोर्टामध्ये जबरदस्त पुराव्यांचा धमाका करत आश्रम वाचवणार असतो। अर्जुनने आश्रमात पुरावे शोधण्याचं फक्त नाटक केलेलं असतं व खरे पुरावे त्याने चैतन्यला शोधायला सांगितलेले असतात। अर्जुनने तिथे महिपत साक्षी यांचं लक्ष वेधून घेतलेलं असतं व तोचपर्यंत चैतन्यने आता पुरावे गोळा केलेले असतात व त्याच पुराव्यांच्या आधारावरती अर्जुन कोर्टात असा काही धमाका करणार असतो की लाचखोर जज व त्याचबरोबर महिपत साक्षी यांचा प्लॅन पूर्ण फसत अर्जुन मधुभाऊंना ते आश्रम परत मिळवून देणार असतो। परंतु ते कसं ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्जुनला तिथे आता समजलेलं असतं की पोतदार जज महिपत हे सामील आहेत आणि त्याचमुळे अर्जुन वेळीच सावध झालेला असतो। परंतु काही करून अर्जुनला ते आश्रम पडू द्यायचं नसतं आणि थेट आता जजने तोच निर्णय घेतलेला असतो। म्हणून अर्जुन तिथे आता मोठी खेळी करतो। तो साक्षी महिपत यांना गाफील ठेवण्यासाठी कोर्टाला सांगतो की साक्षी शिकरे याच खुनी आहेत, परंतु ते प्रूव्ह करण्यासाठी त्याच आश्रमात पुरावे शोधण्याची गरज आहे। तर पुरावे शोधण्यासाठी एक असा व्यक्ती आहे की जिच्या सोबत मी ते पुरावे शोधू शकतो, ते म्हणजे सायली अर्जुन सुभेदार, माझी बायको। तिला आश्रमाचा कानाकोपरा माहिती आहे आणि जर मी आता साक्षी शिकरे यांच्या विरोधात काही पुरावा आणूच शकलो नाही तर तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल, असं तिथे आता अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। पोतदार जजला आता पुढे काहीच करता येत नसतं, कारण अर्जुनने कायद्याची भाषा त्याला चांगली सुनावलेली असते। त्यामुळे अर्जुनला आता पुरावा शोधण्यासाठी एक दिवस मिळालेला असतो, परंतु अर्जुनने तिथे आता सर्वांनाच गाफील ठेवून हा निर्णय घेतलेला असतो। त्याला चांगलंच माहिती असतं की त्याने व सायलीने याआधी देखील पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला होता। मध्यरात्री आश्रमात जाऊन ते पुरावे त्याने शोधले होते, परंतु त्याच्या हाती कसलेही पुरावे लागलेले नव्हते, कारण वेळी ते पुरावे प्रियाने नष्ट केले होते। अर्जुनची खेळी तिथे कोणाच्याही लक्षात आलेली नसते, अगदी चैतन्याच्या देखील। तर अर्जुन त्याचनंतर ज्यावेळी आता कोर्टची कारवाई संपलेली असते तर सर्वच जण बाहेर आलेले असतात। चैतन्य साक्षी मुद्दाम अर्जुनला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात। अर्जुन ऑलरेडी खूप रागामध्ये असतो, तर महिपत तिथे आता म्हणत असतो की साक्षी चल, आपल्याला ते आश्रम मिळवायचंच आहे, काही जरी झालं तरीही। जाता जाता महिपतने मुद्दाम असं बोललेलं असतो, तेव्हा तिथे आता अर्जुन मोठ्यानेच म्हणतो की जजला खिशात घालून। महिपत माघारी फिरतो आणि अर्जुनला म्हणतो की काही काय बोलतायत साहेब, तुम्ही जज साहेबांविषयी असं बोलतायत, अहो तुमची नोकरीही धोक्यात येऊ शकते। अर्जुन तिथे आता सांगतो की माझ्या नोकरीचा तुम्ही विचार करू नका, तुमची मुलगी कशी वसेल याचा आता तुम्ही विचार करा। उद्या दुपारी 3 पर्यंत या कोर्टात पुरावे सादर केले जातील। साक्षी शिकरे हीच खुनी आहे हे सिद्ध करून दाखवेन मी। महिपत साक्षीला तिथे आता हसू येत असतो, कारण त्यांना वाटत असतं की अर्जुन काही करूच शकणार नाही। त्यांना वाटत असतं की बाजी आपल्या बाजूने वळवलेले आहे। तर तिथे आता महिपत साक्षी यांना गाफील ठेवून अर्जुन ज्यावेळी आता घरी येतो तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की परंतु सर, आपण मागच्या वेळी मध्यरात्री आश्रमात काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपल्याला तिथे कोणतेही पुरावे भेटले नव्हते आणि तरी देखील तुम्ही आज कोर्टात असं का म्हटलात? तेव्हा अर्जुन सांगतो की कधी कधी मिसेस सायली काहीतरी वाचवण्यासाठी खोटं बोलावं लागतं। हे बघा, आश्रमात आपण तपास केला आहे, एवढंच नाही तर पोलिसांनी देखील तपास केला आहे, परंतु त्यांना काही भेटलं का? नाही ना। तर तिथे आता सायली विचारते की मग सर तुम्ही असं कोर्टात का सांगितलं? अर्जुन तिथे आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली, ज्यावेळी जज हा निर्णय देत होता त्याच वेळेस माझं लक्ष महिपतकडे गेलं आणि महिपत जजकडे पाहून हसत होता। तेव्हाच मला कळालं होतं की महिपत आणि जज हे दोघेही एकत्र आहेत। आपण कितीही तिथे आता पुरावे देण्याचा प्रयत्न केला असता तरी जजने तोच निर्णय महिपतच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला असता व ते आश्रम केव्हाही पाडायला सांगितलं असतं आणि तेच मला घडू द्यायचं नव्हतं, म्हणून मी फक्त एक छोटीशी चाल खेळलो। तेव्हा आता सायलीला टेन्शन येतं आणि सायली तिथे अर्जुनला म्हणते की सर तुम्ही हे काय केलं आहेत? अहो त्या आश्रमासोबत मधुभाऊंच्या किती भावना जोडल्या गेल्या आहेत, तुम्ही पाहिलात ना आज मधुभाऊंची काय अवस्था झाली होती। सर आमच्यासाठी ते आमचं घर नाही तर मंदिर आहे, हे मी तुम्हाला या आधी देखील सांगितलं होतं आणि तरीही तुम्ही। तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की मिसेस सायली, तुम्ही तुमची
बडबड जी आहे ना ती जरा कमी करा. पुढे काय करायचं आहे हे मी ठरवलं आहे. चैतन्य आल्यानंतर काय करायचं आहे मी सांगेनच तुम्हाला. तर चैतन्य थोडा वेळानंतर तिथे आलेला असतो. अर्जुन तिथे आता चैतन्याला सांगतो की चैतन्य, तुला खूप महत्त्वाचं आणि मोठं काम करायचं आहे. म्हणजे ते काम खूप महत्त्वाचं तरी आहे, परंतु ते जपूनही करावं लागणार आहे. तुझ्यावरती कोणाला शंका येऊ द्यायची नाही आहे तुला. तिथे आता चैतन्य विचारतो की अर्जुन, मलाही कळत नाही आहे, जर आश्रमात या आधी देखील पुरावे सापडले नव्हते तर तू असा कोणता पुरावा शोधणार आहेस. तेव्हा अर्जुन तिथे आता म्हणतो की तूही मिसेस सायलीसारखी बडबड करतो आहेस. फक्त मी जेवढं सांगेन तेवढंच ऐक. तुला एक काम करायचं आहे की ज्या दिवशी आश्रमात खून झाला होता त्या दिवशीचे साक्षी आणि प्रिया या दोघींचीही कॉल रेकॉर्ड्स तुला मिळवायचे आहेत. चैतन्य तिथे विचारतो की परंतु याने काय होणार आहे अर्जुन? एका पुराव्याद्वारे आपण कसं सिद्ध करणार आहोत? अर्जुन तिथे सांगतो की चैतन्य, मी सांगतोय तेवढंच कर. त्या दिवशीचे कॉल रेकॉर्ड्स तुला मिळवायचे आहेत. त्याचबरोबर विलासचे देखील. आणि सायली, आपण दोघांनी एक काम करायचं आहे. आपण फक्त आश्रमात जाऊन पुरावे शोधण्याचं नाटक करायचं आहे. सायलीला आता तिथे काहीच समजलेलं नसतं. अर्जुन सायलीला तिथे सांगतो की माझ्यावरती विश्वास ठेवा मिसेस सायली. आपण दोघांनी जाऊन आश्रमात पुरावे शोधण्याचं नाटक करायचं आहे. कारण तिथे मागे प्रिया थांबली होती. साक्षी तर खून करून निघून गेली होती, पळून गेली होती तिथून. प्रियाने ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हेगार कितीही शातीर असला तरी एखादा पुरावा हा मागे सोडतोच. तोच पुरावा आपल्याला शोधायचा तरी आहेच. परंतु जर पुरावा काही भेटत नसेल तर तिथे आपल्याला पुरावे शोधत राहण्याचं नाटक करावंच लागणार आहे. आपल्याला फक्त साक्षी महिपत यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. तोचपर्यंत चैतन्य त्याचं काम पूर्ण करेल. आश्रमाच्या आसपास जेवढे काही CCTV फुटेज होते ते सर्व CCTV फुटेज मी चैतन्याला चेक करायला सांगितले आहेत आणि चैतन्य नक्कीच कोणता ना कोणता पुरावा घेऊन येईल. परंतु आपण जर आता चैतन्याच्या सोबत तेच पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला तर साक्षी महिपत अलर्ट होतील व ते आपल्या जीवालाही धोका पोहोचवू शकतात. तेव्हा आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं की अर्जुनची नक्की काय खेळे आहे ते. अर्जुन सायली या आश्रमात जातात व पुरावे शोधण्याचं नाटक करत असतात. म्हणजे त्यांना तसा पुरावा हवाच असतो, परंतु जरी पुरावा मिळाला नाही तरी देखील शोधत राहण्याचं त्यांना नाटक करायचं असतं. कारण त्यांना तिथे महिपत साक्षी यांना गाफील ठेवायचं असतं. त्यांना चांगलंच माहिती असतं की महिपत नक्कीच कोणी ना कोणी त्यांच्या मागावरती पाठवणार आणि जर अर्जुनला पुरावा सापडला तर तो पुरावा नष्ट करण्याच्या मार्गावरती तो नक्कीच असणार. परंतु इकडे चैतन्याने मात्र त्याचं कामाला आता सुरुवात केलेली असते. चैतन्याने खुनाच्या दिवशी फक्त साक्षीचेच नाही तर तिथे आता प्रिया विलास यांचेही कॉल रेकॉर्ड्स चेक करायला सांगितलेले असतात व चैतन्य त्याच कामगिरीवरती असतो. त्याचबरोबर चैतन्य आता आश्रमाच्या आसपास जेवढे काही CCTV फुटेज होते ते सर्व काही फुटेज चेक करत असतो. तर तोचपर्यंत इकडे अर्जुन सायली दोघेही आश्रमात पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. सायली तर आता खूपच वैतागलेली असते. ती अर्जुनला सांगते की सर, इथे काहीच पुरावा भेटत नाही आहे. आपण ही केस हरणार तर नाही आहे ना? सायलीला आता खूपच भीती वाटत असते. अर्जुन तिला सांगतो की मिसेस सायली, असं निगेटिव्ह विचार अजिबात करू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि त्याचनंतर अर्जुनने तिथे आता असं दाखवलेलं असतं की जसं काही त्याला पुरावाच भेटलेला नाही आहे. आणि त्यानंतर सायली अर्जुन दोघेही आता रिकाम्या हाती परत आलेले असतात. परंतु खरी कामगिरी पार पाडलेली असते चैतन्याने. चैतन्याने अर्जुनने सांगितल्याप्रमाणेच पुरावे मिळवलेले असतात व चैतन्याने ज्यावेळी अर्जुनला ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते पुरावे दाखवलेले असतात तेव्हा तिथे आता अर्जुनला मोठा धक्काच बसतो. कारण अर्जुनने जसा विचार केलेला असतो सगळं तसंच घडलेलं असतं. अर्जुनने CCTV फुटेज जे चेक केलेलं असतं तर त्यात तिथे आता नेमकी ज्या दिवशी खून झाला त्या खुनाच्या दिवशी बरोबर त्याच टायमिंगला साक्षीची गाडी ही आश्रमाच्या बाहेर लांब असे उभी केलेली दिसलेली असते व साक्षी तिथे आता बरोबर अडकलेली असते. त्याचबरोबर अर्जुनने सांगितल्यानुसार चैतन्याने आता कॉल रेकॉर्ड्स काढलेले असतात. अर्जुन तिथे आता सायलीला सांगतो की मी म्हटलं होतं ना तुम्हाला, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी जसं सांगितलं होतं ना चैतन्यात तेच घडलं. साक्षी महिपत इतके शातीर आहेत ना की त्यांनी आमच्या मागावरती एक माणूस पाठवला होता. माझं लक्ष त्याच्याकडे होतं, परंतु मी आणि मिसेस सायली फक्त असं वागत राहिलो की जसं काही आम्हाला आश्रमात कोणताच पुरावा भेटलेला नाहीये. तेव्हा आता चैतन्य खूपच खुश असतो.
अर्जुन तिथे आता म्हणतो की आता उद्या कोर्टात साक्षीचा पर्दाफाश होणार. अर्जुन, चैतन्य, सायली तिघेही आता एकमेकांच्या हातात हात देतात व ठरलं तर मग म्हणतात. आता अर्जुन सज्ज असतो साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी आता कोर्टाची वेळ झालेली असते. जज साहेब तिथे आलेले असतात. तर तिथेच आता महिपत साक्षी दोघेही गाफील असतात. त्यांना वाटत असतं की आपण आपला माणूस अर्जुनच्या मागावरती पाठवला होता आणि अर्जुन आश्रमातून रिकाम्या हाती परतला आहे. परंतु मूर्खांनी त्यांनी चैतन्यावर मात्र नजर ठेवलेली नसते आणि खरे पुरावे तर चैतन्याने गोळा केलेले असतात. अर्जुन तिथे आता ज्यावेळी स्टेटमेंटला सुरुवात करतो तर मुद्दाम तो पवार वकिलांना म्हणतो की आज तुम्हाला आता मी बोलण्याआधीच ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर तिथे आता सायली, चैतन्य, कुसुम हसत असतात. अर्जुनने ऑलरेडी आता मधुभाऊंना सांगितलेलं असतं की मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, फक्त आता कोर्टात काय होतंय ते बघत राहा. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की आश्रमाची वीटही हलणार नाही. तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करेन. मधुभाऊ देखील आता तिथे निश्चिंत असतात. परंतु सायली, कुसुम, चैतन्य असे दाखवत असतात की जसं काही तिथे त्यांना कसलाच पुरावाच भेटलेला नाहीये आणि ते केस आता हरणार आहेत असे चेहऱ्याचे त्यांचे हावभाव झालेले असतात. त्यांना फक्त महिपत साक्षी यांना गाफील ठेवायचं असतं आणि खरा खेळ सुरू होतो तो कार्यवाहीला सुरुवात झाली असता. तिथे अर्जुनने नोटीस पाठवून प्रियाला देखील तिथे कोर्टात बोलवून घेतलेलं असतं. अर्जुन आता कोर्टात सांगायला लागतो की मिलॉर्ड, मी तुमच्याकडे 1 दिवस मागितला होता मला पुरावे शोधण्यासाठीचा आणि तसे पुरावे मी घेऊन आलो आहे. तेव्हा साक्षी महिपतला आता मोठा धक्काच बसतो. तर तिथे आता प्रिया नागराज देखील आलेले असतात. आतापर्यंत साक्षी शिकरे या फक्त कोर्टाला हेच सांगत राहिल्या की त्यांनी हा खून केलेलाच नाहीये. परंतु कोर्टात असे काही पुरावे मी स्वतः सादर केले की साक्षी शिकरे या संशयित ठरू शकतात. त्या खुनाच्या रात्री त्याच आश्रमात होत्या हे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न केला होता. साक्षी शिकरे यांनी कोर्टात जेवढे पुरावे दाखवले होते की त्या निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठीचे ते सर्व काही पुरावे त्यांनी खोटे रचले होते. ते स्वतः क्रिएट केले होते आणि कोर्टाची दिशाभूल केली होती. परंतु आता जो पुरावा मी दाखवणार आहे त्यामुळे सर्वांना सत्य हे समजणारच आहे. तर त्याचनंतर अर्जुन तिथे आता CCTV फुटेज चालू करतो. अर्जुन तिथे सांगतो की ही बघा, ज्या दिवशी खून घडला एक्झॅक्ट त्याच टायमिंगला साक्षी शिकरेची गाडी आश्रमाच्या बाहेर तेही इतक्या दूर अंतरावरती काय करत होती. तर साक्षीला तिथे अर्जुनने आता कटघऱ्यात बोलवलेलं असतं आणि साक्षीला तो विचारतो की सांगा मिस साक्षी शिकरे, तुम्ही त्या आश्रमात कशासाठी गेल्या होत्या? विलासचा खून करण्यासाठी का? तेव्हा तिथे आता साक्षी पुरती फसलेली असते. तिला वाटत असतं की अर्जुन गाफील आहे, परंतु स्वतः गाफील तेच राहिलेले असतात. अर्जुन तिथे आता विचारत असतो की बोला साक्षी शिकरे, तुमची गाडी इतक्या दूर अंतरावरती त्याच दिवशी एक्झॅक्ट त्याच टायमिंगला काय करत होती? साक्षीकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. अर्जुन तिथे म्हणतो की मिलॉर्ड, मी सांगतो की त्याच दिवशी जसं मधुभाऊंनी स्टेटमेंट दिलं होतं त्याचप्रमाणे साक्षी शिकरे यांनी आश्रमाचे पेपर शोधायला सुरुवात केली होती. इतक्यातच मधुभाऊ आले. मधुभाऊ, विलास, साक्षी यांच्यात झटापट झाली व तिथेच आता साक्षीने विलासला गोळी मारली. तो खून साक्षीनेच केला होता. इतक्यातच पवार वकील उठतात आणि ऑब्जेक्शन घेतात. तर तिथे आता पवार वकील अर्जुनला विचारतात की परंतु तो खून साक्षी शिकरे म्हणजेच माझ्या क्लायंटने केला आहे याचा दावा तुम्ही ठोकत आहात, त्याबद्दल तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? अर्जुन तिथे आता सांगतो की मी हवेत तीर मारत नाही आणि पुराव्यांव्यतिरिक्त मी कधीच काही बोलायला जात नाही. पुरावे सोबत घेऊनच आलो आहे. त्यानंतर अर्जुन कोर्टात आता दुसरा पुरावा सादर करतो. तो म्हणजे विलासच्या मोबाईलवरून प्रियाने पाठवलेला मेसेज. अर्जुन तिथे सांगतो की मिलॉर्ड, एक्झॅक्ट विलासचा खून ज्या वेळेस झाला त्याच्या 5 मिनिटानंतर हा मेसेज पोलिसांपर्यंत पोहोचला. आता तो पोहोचला की साथीदाराने पोहोचवला हे आता लवकरच सिद्ध होईल असं अर्जुन प्रियाकडे पाहून म्हणत असतो. प्रिया पुरती घाबरून गेलेली असते, घाम फुटलेला असतो तिला. परत पवार वकील ऑब्जेक्शन घेतात आणि विचारतात की विलासचा हा मेसेज आणि साक्षी शिकरे यांच्याशी काय संबंध आहे? तेव्हा अर्जुन सांगतो की पवार वकिलांना खूप जास्त घाई झालेली दिसते आहे साक्षी शिकरे यांना जेलमध्ये पाठवण्याची, नाही म्हणजे स्वतःहूनच पुरावे मला उकसून काढायला लावत आहेत. तेव्हा तिथे आता सर्वजण हसत असतात. पवार वकिलांचे
जागा अर्जुनने त्याला चांगलीच दाखवून दिलेली असते. अर्जुन तिथे आता सांगतो की ज्यावेळी खून झाला होता त्याच नंतर फॉरेन्सिक रिपोर्टनुसार बरोबर 1 मिनिटानंतर विलासचा जीव हा गेलेला होता. मग त्याच्या 4 मिनिटानंतर मेसेज हा विलासच्या मोबाईलवरून गेलाच कसा? आता तो गेलेला नाहीये, तर तो कोणीतरी पाठवला आहे आणि तो कोणी पाठवला हे मला आता चांगलंच माहिती आहे. मिलॉर्ड, साक्षी शिकरे यांना या केसमधून वाचवण्यासाठी प्रिया मधुकर या प्रयत्न करत आहेत. त्या असं का वागतायत मला माहिती नाहीये, परंतु ज्यावेळी आश्रमात सर्वजण परत आले होते फिल्म बघून, त्याचनंतर तिथे प्रिया मधुकर होत्या आणि प्रियाने सर्वांनाच सांगितलं होतं की तिथे विलासचा खून झाला आहे. तिथे जाऊन सर्वांनी पाहिलं होतं. मग जर साक्षी शिकरे तिथे नव्हती तर मग तो मेसेज प्रिया मधुकर यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवला. कारण साक्षी शिकरे यांच्या हातून खून झाला होता, त्या तेथून पळून निसटून गेल्या होत्या आणि सगळी जिम्मेदारी आली होती ती प्रिया मधुकर यांच्यावरती. मग प्रिया मधुकर यांनी काय केलं तर एक एक पुरावे नष्ट करायला सुरुवात केली. हो ना, बरोबर ना प्रिया मधुकर, असं मुद्दाम अर्जुन तिथे आता प्रियाकडे पाहून म्हणत असतो. प्रियाला आता घामच फुटलेला असतो. तर घाबरलेली प्रिया तिथे नागराजला सांगते की हा अर्जुन नक्कीच मला आजच्या जेलमध्ये पाठवेल. अहो, तो फक्त साक्षीचेच नाही तर माझे देखील पुरावे कोर्टात सादर करतो आहे. तेव्हा तिथे पोद्दार जज म्हणतात की परंतु याच्यावरून साक्षी शिकरे या तिथेच खुनाच्या जागी होत्या हे सिद्ध नाही ना होऊ शकत. अर्जुन तिथे म्हणतो की सिद्ध होऊ शकतं, कारण तसा पुरावाच मी घेऊन आलो आहे. त्यानंतर अर्जुन हे खुनाच्या दिवशीचे प्रिया व साक्षी यांचे कॉल रेकॉर्ड्स काढतो व ते जजच्या समोर ठेवतो व जजला सांगतो की मिलॉर्ड, हे कॉल रेकॉर्ड्स तुम्ही चेक करा. जर साक्षी शिकरे या खुनी नाही आहेत, प्रिया मधुकर जर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहेत, तर मग त्याच दिवशी खुनाच्या काही वेळानंतर प्रिया मधुकर यांना साक्षी शिकरे यांनी स्वतःहून फोन का केला असावा? साक्षी शिकरे, तुमच्याकडे आहे का या प्रश्नाचं उत्तर? बोला मिस साक्षी शिकरे. तुमची गाडी ही आश्रमाच्या ठिकाणी भेटणं, त्याचबरोबर विलासचा खून होऊन त्याच्या 5 मिनिटानंतर पोलिसांपर्यंत मेसेज पोहोचणं आणि आता हे कॉल रेकॉर्ड्स, हे मिलॉर्ड हेच दावा ठोक करत आहेत. हे त्याच पुराव्यांच्या दिशेने जात आहेत की साक्षी शिकरे यांनीच तो खून केला आहे. खुनाच्या दिवशी साक्षी शिकरे या आश्रमातच हजर होत्या. आणि जर साक्षी शिकरे, मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुम्ही तिथे खुनाच्या दिवशी हजर नव्हतात, तर मग तुम्ही आता खोटे पुरावे रचायला सुरुवात का केली होती? नाही म्हणजे आतापर्यंत तुम्ही कोर्टात जे पुरावे दाखवलेत ते स्वतः तुम्ही क्रिएट केले होते, ते स्वतः तुम्ही रचले होते. मग त्या पुराव्यांचं पुढे काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ते पुरावे खोटे होते हे मी स्वतः सिद्ध करून दाखवलं. लोकांना धमकावणं, त्यांना पैसे खाऊ घालणं व त्यांच्या गरिबीचा फायदा उचलणं, त्यांच्या गरजेचा फायदा उचलणं व आपल्यासाठी त्यांच्याकडून कामं करून घेणं, हेच तुम्ही आतापर्यंत केलं आहे. गरीब बिचाऱ्या लोकांना पैशांची गरज होती म्हणून तुम्ही त्यांना आपल्या बाजूने वळवलत आणि खोटी साक्ष द्यायला भाग पाडलत. मिलॉर्ड, या पुराव्यांच्या आधारे तर हेच सिद्ध होऊ शकतं की साक्षी शिकरे त्या खुनाच्या रात्री तिथेच हजर होत्या. आता तुम्ही मला 1 दिवस पुरावा शोधण्यासाठी दिला होता व मी तुम्हाला सांगितलं होतं की जर साक्षी शिकरे यांच्या विरोधात मी पुरावे नाही शोधू शकलो तर मग मात्र मी पुढे काहीच बोलणार नाही. आता ते आश्रम पाडलं जाऊ शकत नाही आणि जर ते आश्रम नेस्तनाभूत झालं, ते जर पडलं तर तिथे आणखीन काही पुरावे जे अडकले आहेत, ज्या जागी खून झाला होता तिथे 1-2 पुरावे तरी नक्की मिळूच शकतात, जसे हे पुरावे भेटले आहेत. आणि त्याच कारणाने तुम्ही ते आश्रम अजिबात पाडू शकत नाही, अर्जुन याचा कोर्टात दावा ठोकलेला असतो. पोतदार जजला देखील आता जो लाचखोर असतो, महिपतकडून पैसे खाऊन त्याच्या बाजूने निर्णय देणारा असतो, तर अर्जुनने अशी काही बाजी पलटलेली असते की त्याला तिथे आता अर्जुनच्या बाजूनेच निर्णय द्यावा लागतो की ते आश्रम जरी महिपत शिकरे यांनी विकत घेतलं असलं तरी देखील जोपर्यंत ही खुनाची केस संपत नाही, जोपर्यंत खरा कोण आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत महिपत शिकरे ते आश्रम पाडू शकत नाहीत. अर्जुनने आता ती केस जिंकलेली असते.
सायली, कुसुम, चैतन्य, अर्जुन, मधुभाऊ आता आनंदाने वेडेपिसे झालेले असतात. अर्जुनने दिलेला शब्द पाळलेला असतो. जजला दिलेला देखील व मधुभाऊंना दिलेला देखील. महिपत साक्षी यांना गाफील ठेवून अर्जुनने कोर्टात पुराव्यांचा धमाका केलेला असतो. अर्जुनने हे सिद्ध करून दाखवलेलं असतं की खुनाच्या रात्री साक्षी शिकरे त्याच आश्रमात होती. कारण आश्रमाच्या बाहेर तिची गाडी मिळालेली होती व आश्रमात खून झाल्यानंतर काही वेळानंतर प्रियाचा तिच्याशी झालेला कॉन्टॅक्ट यामुळे संशयाची सुई ही साक्षीवरतीच असते. परंतु तो खून तिनेच केला होता व मधुभाऊंना तिने अडकवलं आहे. हे अर्जुन पुढे जाऊन आता कसं सिद्ध करणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.